शालेय स्टेट विनर्स 2005 under 16 state winners 2006 प्रतिनिधी असलेले डॉन बॉस्को केळाडी आणि त्यांच्यापैकी एक सरदार असे होते की त्यांनी ते आपल्या टीम बरोबर खेळत असताना त्यांनी एक गोल केला आणि आवेशामध्ये त्यांनी सरांपुढे ते सेलिब्रेशन केलं आणि सरांना हिनवण्याचा थोडा प्रयत्न केला प्रिन्सिपल सरांना. नंतर त्यांना हे माहित नव्हतं की सरांचा चिरंजीव त्या टीम मध्ये खेळत आहे. काही मिनिटातच पुढचा गोल झाला, इक्वलाइज करण्यात आला आणि त्या टीमला 4-1 नमवण्यात आलं. तरी सरांनी कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन केलं नाही. त्यातील काही उत्कृष्ट जे गुण असतात, शैली असतात, त्याचा हा एक नमुना. तसेच ग्रामीण भाग होणारा हा सन्मान या निमित्ताने आपण स्वीकारावा. सर्वांनी मला बी पुढे हँड सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. Thank you very much, and now I will request to Patare sir, please felicitate the engineer of PWD, Mr. Danish Sheikh. दुसरं महत्त्वाचं आपल्या सर्वांना ज्ञात असेलच कदाचित किंवा नसेल तर मागील 2 आठवड्यापूर्वी सोहेल शेख सरांचा दानिश सरांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. जे नाशिकला चालले होते आणि त्यांच्या स्विफ्ट गाडीमध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झाला. मात्र देवकृपेने आणि त्यांच्या पूर्वजांच्या पुण्याईने त्यांना अक्षरशः काही खर्च सुद्धा नाही आणि ते सही सलामत सुखरूप त्या अपघातातून बचावले. आणि त्यानिमित्ताने सुद्धा आपल्या संपूर्ण गौतम पब्लिक स्कूल परिवाराच्या वतीने त्यांचा आपण सन्मान करूया. खरं तर कपडे घ्यायला हवे होते पण आज फुल देऊन त्यांचा आपण सत्कार करूयात. सर्वांनी प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर दानिश सर. खरं मी कपडे घ्यायचे यावरून म्हटलं की आपल्या प्रत्येक याच्यामध्ये संस्कृतीप्रमाणे आपण कोणीही त्यांना नवीन ड्रेस आपल्या सर्वांच्या वतीने कॉन्ट्रीब्युशन वाटेवर काय मिळेल त्याने पण त्यांना ड्रेस घेऊयात आपण, असं मी या निमित्ताने विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच. आणि ज्यांचा सत्कार आज आपण या ठिकाणी पार पाडला ते आदरणीय DYSP सोहेल शेख सर आणि दानिश सर. खरं तर हे दोघंही बंधू आपल्या विद्यालयाची शान आहे, कारण आज विविध क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून कार्य करत असताना ते फक्त त्यांच्या कुटुंबाचीच नाही तर या शाळेचा किंबहुना आपल्या संपूर्ण काळे परिवाराचा सन्मान देखील या संपूर्ण महाराष्ट्राभर उंचावत आहे. त्याबद्दल त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आज ज्या महत्त्वाच्या उद्देशासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत तो म्हणजे तुम्हा सर्वांना त्या विषयाशी निगडीत जनजागृती करण्यासाठी ते उपस्थित आहेत. सायबर क्राईम जे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, त्या सायबर क्राईमचं सर अगोदर महत्त्वाचं मी एक उदाहरण पण देतो जेणेकरून ते तुमच्याशी संबंधित आहे आणि मग आम्ही तुम्हाला या ठिकाणी या मंचावर मार्गदर्शनासाठी पाचारण करणार आहोत. मित्र, मागील काही काळापूर्वी म्हणजे साधारणतः 1 ते सव्वा महिना झाला असेल तेव्हा या सायबर क्राईमचं अतिशय महत्त्वाचं मोठं उदाहरण आपल्या शाळेमध्ये सुद्धा घडलेलं आहे. मी मुद्दाम आदरणीय प्राचार्य सरांची परवानगी घेऊन ते या ठिकाणी सांगू इच्छितो की जेणेकरून तुमच्या या संपूर्ण सायबर क्राईम लेक्चरसाठी एक वेगळी पार्श्वभूमी तयार होईल आणि तुमचं गांभीर्य देखील त्या अनुषंगाने वाढेल. आपल्या विद्यालयातील कॅशियर गोसावी सर आहेत आणि गोसावी सर तुम्ही सर्वांना माहिती आहे ते सुद्धा मोबाईल तुमच्यासारखे आमच्यासारखे वापरतात. ठीक आहे, ते त्यांच्या कामासाठी वापरत असतील किंवा त्यातलं ज्ञान त्यांना किती असेल हे त्यांना माहिती आहे. मात्र मागच्या 1.5 महिन्यापूर्वी एक घटना अशी घडली मित्र हो. आपण आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरतो. फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, खूप आहे, ट्विटर आहे, आणखी वेगवेगळ्या प्रकारचे खूप ॲप्लिकेशन्स यूज करतो. आणि ते यूज करत असताना नकळतपणे आपल्या फॅमिलीची माहिती असेल, आपली वैयक्तिक माहिती असेल, आपलं डे टू डे लाईफ कसं चालतं याची माहिती असेल ती अपलोड करत असतो. स्टेटस म्हणा किंवा इंस्टाग्राम स्टोरीज म्हणा किंवा फीड म्हणा, या अनेक बाजूने आपण आपले संपूर्ण आयुष्य किंवा जीवन त्या ऑनलाईन राहून त्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवर अपलोड करत असतो. आणि त्या
करप्टेड लोक किंवा जे मिसयूज करतात ते देखील घेत असतात. आणि त्याचंच हे उदाहरण म्हणजे आपले कॅशियर गोसावी सर यांच्या आयुष्यात मागच्या 1.5 महिन्यापूर्वी घडलेला हा प्रसंग आहे. मी मुद्दाम स्टाफ मेंबर्सच्या सुद्धा निदर्शनास ही गोष्ट आणून देऊ इच्छितो, कारण तुम्ही सुद्धा सर्वजण मोबाईल यूज करता, आपण सर्वजण मोबाईल यूज करतो आणि ते करत असताना डे टू डे लाईफ आपण अपलोड करत असतो. आणि याचा गैरफायदा कशा पद्धतीने बाहेर सुद्धा घेतला जातो ते त्याचं उदाहरण आहे. त्यांना अचानक शाळेत कार्यरत असताना एक कॉल आला आणि तो कॉल होता दिल्लीवरून. आणि त्यांनी सांगितलं की मी सीबीआय इन्स्पेक्टर आहे आणि तुमची मुलगी, त्यांची मुलगी जी की आता पुण्यामध्ये कार्यरत आहे, तिचं लग्न देखील झालेलं आहे, ती तिचा संसार देखील अतिशय आनंदाने चालवत आहे. मात्र यांना जो फोन आला तो सीबीआय इन्स्पेक्टरचा आला आणि त्यांनी सांगितले की तुमची मुलगी काल एका प्रकरणामध्ये अडकलेली आहे, तिला आम्ही अरेस्ट केलेलं आहे. ते प्रकरण त्यांनी खूप वाईट दाखवलं, खूप घाणेरडं दाखवलं, वाटेवर. पण त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी काल आम्ही अरेस्ट केलेली आहे आणि तिला जर तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्हाला 60,000 रुपये भरावे लागतील. आता आपली मुलगी अरेस्ट झालेली आहे, सीबीआयच्या ताब्यात गेली. एका बापाचं मन किती डिस्टर्ब झालं असेल. आणि त्यांनी 60,000 रुपये मागितल्यानंतर सरांच्या मोबाईलमध्ये पैसे नव्हते किंवा वाड्यावर त्यांच्याकडे आता लगेच पैसे नव्हते आणि समोरून त्या इन्स्पेक्टरचा फोन आलेला होता की मला लगेच 10 मिनिटाच्या आत तुम्ही पैसे ट्रान्सफर करा तरच मी तुमच्या मुलीला सोडवेल, अदरवाईज ती आता पुढच्या कस्टडीमध्ये जाईल आणि तिचं पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. सर खूप घाबरून गेले, गोंधळले आणि ते खूप टेन्शनमध्ये आले. आणि ते दरम्यानच्या काळामध्ये त्या पैशाची कशा पद्धतीने रुजुवात करता येईल किंवा मला पैसे कसे उपलब्ध करून माझ्या मोबाईलवर घेता येईल आणि जे पैसे मी त्या सीबीआय इन्स्पेक्टरला फॉरवर्ड करेल आणि माझी मुलगी सुटेल, या विवंचनेमध्ये असताना नकळतपणे मी पण या स्टेअर्सवरून वर जात होतो आणि ते वरून खाली येत होते. आणि ते अतिशय द्विधा मनस्थितीत, अगदी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये मी त्यांना पाहिलं. ते मला म्हटले सर 1 मिनिट थांबा. म्हटलं का सर, तुम्ही खूप घाबरलेले दिसता. ते म्हणे सर एक मदत पाहिजे तुमची. म्हटलं काय? तर ते म्हणे सर तुमच्या मोबाईलमध्ये काही पैसे आहेत का? काही मोबाईलमध्ये 20,000 रुपये काहीतरी समथिंग असतील, तर मला मदत हवी. म्हटलं सांगा ना सर. मला इमर्जन्सी वाटली, मला असं वाटलं की घरामध्ये कोणीतरी आजारी असावं, काहीतरी ऍक्सिडेंट झाला असावा किंवा काहीतरी इमर्जन्सी त्यांना आली असावी आणि त्यांना पैशाची गरज. मी म्हटलं सर हो लगेच करतो, सांगा किती पाठवू? आणि ते म्हटले की सर माझ्या नंबरवर नका पाठवू, या आलेल्या नंबरवर पाठवा. आता त्यांनी मला जो नंबर दिला, आता इथे सायबर सिक्युरिटी काय असते हेही मी मुद्दाम तुम्हाला इकडे सांगतो आहे. त्यांनी मला नंबर दिला आणि तो नंबर मी माझ्या फोनपेला लावला आणि फोनपेला जेव्हा मी तो नंबर अपलोड केला तेव्हा त्या नंबर खाली नाव काय आलं नाही, फक्त नंबरच येत होता, नाव आलं नाही. आणि असं कधीच होत नाही की तुम्ही फोनपेवर जर कोणाला पैसे फॉरवर्ड करता तर ज्याचा फोन नंबर तुम्ही अपलोड करत आहात त्याच्या खाली त्याचं जो अकाउंट होल्डर आहे त्याचं नाव येत असतं. मात्र त्यांचा तो नंबर मी अपलोड केला असता ते नाव काय आलं नाही. मी सरांना म्हटलं सर, ॲट द सेम टाइम त्या इन्स्पेक्टरचा कॉल देखील चालू होता. कॉल चालू असताना ते माझ्याशी बोलत होते आणि त्यांना आपण पैसे ट्रान्सफर करत होतो. मात्र त्यांचं नाव न आल्यामुळे मला शंका आली. मी त्यांना परत एकदा विचारलं सर, ज्यांना आपण पैसे पाठवत आहोत त्यांचं नावच येत नाही, असं कसं होईल? जर अकाउंट होल्डर आहे तर त्याचं नाव यायला पाहिजे. ते म्हटले नाही सर आपल्याला पाठवावं लागेल, असं कसं म्हटलं. नाही म्हटलं तर 2 मिनिटं थांबा, परत त्यांना विचारा दुसरा नंबर आहे तो फोन का. त्यांनी परत त्या समोरच्या व्यक्तीला इन्स्पेक्टरला कॉल केला, कॉल चालूच होता सॉरी. तर त्यांना विचारलं की दुसरा नंबर, हा दुसरा नंबर भेटू, या नंबर पे पैसा ट्रान्सफर नाही होणार. तर मग त्यांनी पुन्हा दुसरा नंबर पाठवला आणि तो नंबर मी पुन्हा अपलोड केला तर त्याच्या खाली नाव येत नव्हतं, फक्त नंबरच डिस्प्ले होत होता. मी परत त्यांना म्हटलं सर याच्यात काहीतरी गोंधळ आहे, तुम्ही काहीतरी चुकताय मला प्लीज सांगा. तर त्यांनी मोबाईल बाजूला केला आणि मग मला सांगितलं सर असं झालंय, माझ्या मुलीला अरेस्ट केलेलं आहे सीबीआय इन्स्पेक्टरने आणि त्यांना मला अर्जंट 60,000 रुपये पाठवायचे, पण कुठेतरी त्यांना कधी जास्त करीत काहीतरी 20, 25, 30, 40,000 रुपये त्यांना पाठवणार आहे, प्लीज काहीतरी मला याच्यात मदत करा. म्हटलं सर तुम्ही घाबरू नका, 2 मिनिटं थांबा. मी त्यांना आदरणीय प्राचार्य सरांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेलो. म्हटलं तुम्ही पहिलं प्रिन्सिपल सरांकडे चला, त्यांच्या कानी आपली गोष्ट टाकायला हवी, कारण तुम्ही आता ऑन ड्युटी आहात, जी गोष्ट घडते ती ऑन ड्युटी घडते, त्याच्यामुळे तुम्ही सरांना सांगितल्याशिवाय यावर आपण कुठलाही उपाय करणार नाही. सरांकडे नेलं कारण मला खात्री झाली होती की 101% की हा फ्रॉड कॉल आहे, इथे तुमच्याकडनं पैसे वसूल करण्याचाच हा कॉल आहे. आणि म्हणून मी सरांकडे गेलो. सरांनी ऐकल्याबरोबर त्वरित पुढच्याच सेकंदाला DYSP सोहेल सरांना कॉल केला की असं असं झालं आहे आणि अशा आमच्या गोसावी सरांना असा कॉल आलेला आहे. DYSP सरांनी 1 सेकंदाचा उशीर न घेता तिकडे लगेच सांगितलं की तो कॉल कट केला. तो कॉल जो आहे तो फेक आहे, तो सायबर क्राईमचा कॉल आहे आणि तुमच्याकडनं तो पैसे लुटण्याचा प्रयत्न करतो. पहिला तो कॉल कट करा आणि त्याला काही फॉरवर्ड करू नका, काही सांगू नका. तो तिकडे काही सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
इमिजिएटली लगेच तो कॉल सरांच्या समोर कट करण्यात आला आणि इव्हन त्यावेळेस सरांनी सुद्धा त्या समोरच्या व्यक्तीबरोबर खूप स्ट्रिक्टली बोलल्यामुळे तो समोरचा व्यक्ती गर्भगळीत झाला आणि त्याच्या लक्षात आलं की आता आपली डाळ काय शिजणार नाही, आपलं जे इच्छित आहे ते काय आता साध्य होणार नाही आणि बॅड वर्ड्स यूज करण्याचा प्रयत्न केला. मग अशा पद्धतीने गोसावी सर या संकटातून वाचले. विशेष आम्हाला इकडे त्यांचे 7,000 रुपये जाणार होते, हा भाग वेगळा आहे, पण ऍट द सेम टाइम आपल्या मुलीच्या काळजीपोटी ते किती डिस्टर्ब झालेले होते, किंबहुना अशामध्ये काही जर मेडिकल इमर्जन्सी सुद्धा लागू होऊ शकत होती किंवा त्यांच्या आयुष्यात येऊ शकत होती, कारण माणूस खूप स्ट्रेसफुल होता आणि खूप टेन्शन देखील होतं. पण याच्यामध्ये एक तर मी त्यांना सरांकडे घेऊन गेलो, ही गोष्ट. दुसरं, सरांनी सोहेल सरांना कॉल केला, ही तिसरी गोष्ट. आणि सोहेल सरांनी तिकडनं केलेलं मार्गदर्शन, ही चौथी गोष्ट. या सगळ्या गोष्टी महत्वपूर्ण ठरल्या आणि त्यातनं गोसावी सर त्या दिवशी वाचले आणि त्यानंतर ते अक्षरशः देवासारखे आम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणत होते. मित्र हो, मुद्दाम ही पार्श्वभूमी मी या निमित्तानं तुमच्या समोर ठेवली, कारण ही सायबर क्राईम आहे. सायबर क्राईममुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि म्हणून अशा महत्वपूर्ण, ज्वलंत आणि तुमच्या प्रत्येकाच्या, तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या गोष्टीबद्दल आज आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले आदरणीय DYSP सोहेल शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या निमित्तानं सोहेल सरांना विनंती करतो की आपण या संबंधी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. वेलकम. Good morning all. Which language you will be comfortable with? Raise your hands. English, Marathi. So we'll be having mix of English and Marathi, so that you may understand what I want to convey and what I want to tell you. So to start with, I want to tell you that Government of India has currently amended and initiated 3 new laws. Earlier, we used to have Indian Penal Code, Criminal Procedure Code, that is CRPC, and Indian Evidence Act, that is IEA, was its short form. And these are called the major acts. So major acts like these were formed and initiated by the British government during 19th century. So these were the acts. Those were going on since last 100 or 150 years. Many amendments have been done in some of the sections, and later on with some major amendments and with some major judgments which were given time to time by Supreme Court and High Court, the new act came into force on 1st of July this year, that is 2024. So what is new in this act is the definition of document. Document definition in earlier act was only limited to the physical document, whatever available in hard form. But now, with the new act coming into force, new definition of documents is initiated into it, which consists your digital language, whether it may be email, it may be your messages, calls, it may be your voice recording, it may be the data which is there in the cloud. Some of might be knowing the cloud is a system where the data in large amount is stored. So that things are also are now inculcated in the definition of document. So English is okay with all, or should I come to Marathi?
मराठी मीडियम अच्छा. So, the definition of document has become from what? आता याचा अर्थ काय होतो? ज्यावेळेस कायद्यामध्ये एखाद्याचं डेफिनेशन करण्यात येतो, एखाद्या शब्दाचा डेफिनेशन कायद्यामध्ये ज्यावेळेस करण्यात येतो, तर तो शब्द हा कोर्टमध्ये ग्राह्य धरला जातो. आणि ज्यावेळेस तो शब्द कोर्टमध्ये ग्राह्य धरला जातो त्यावेळेस तो पुरावा म्हणून धरला जातो. पुरावा म्हणून धरला म्हणजे पुढे ते शिक्षा देण्यासाठी ते पुढं ते काम येतं, पुरावा म्हणून ते काम येतं. कोर्टाचं काम हे पुराव्यावर चालत असतं. वेळोवेळी जो पुरावा कोर्टासमोर सादर केला जातो. पोलिसांतर्फे गुन्ह्याचा तपास होतो. तपास झाल्यानंतर पुढे तपास अधिकारी त्याच्यामध्ये पुरावे गोळा करतात. पुरावे गोळा करून चार्जशीट बनवतात. चार्जशीट कोर्टामध्ये प्रोड्यूस करतात आणि कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर जे काही पुरावा कोर्टासमोर आहे त्याची शहानिशा करून ते त्याच्यामध्ये कोर्ट हा शिक्षा सुनावत असतो. यापूर्वी डॉक्युमेंट्समध्ये डिजिटल एव्हिडन्स हे प्रॉपरली डिफाईन नव्हते. आता नवीन कायद्यानुसार हे डिजिटल एव्हिडन्स प्रॉपरली डिफाईन झालेले आहे, ज्यामुळे तो पुरावा म्हणून ग्राह्य आता करण्यात येतो. तर इट्स अ सेंचुरी ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाकडं ब्रॉडबँड कनेक्शन आहे. पूर्वी ब्रॉडबँड कनेक्शन फार कमी होते, आता ब्रॉडबँड कनेक्शन आहे, वायफाय कनेक्शन आहे घरामध्ये. 5Gचे स्पीड तुमच्या मोबाईलमध्ये आहे. फायबर ऑप्टिकचा जमाना आहे. काही दिवसात पूर्ण जे डेटा वहन आहे म्हणजे डेटाचा जो ट्रान्सफर आहे तो फायबर ऑप्टिक प्रमाणे होईल, ज्याच्यामुळे ते स्पीड आणखी वाढेल. ऑनलाईन फॉर्म्स आता चालू होतील, ऑनलाईन ॲडमिशन चालू झालेले आहेत, ऑनलाईन परीक्षा चालू झालेल्या आहेत आणि हे असं वाढत म्हणजे हे फ्युचर आहे. त्यामुळं हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग तो झालेला आहे. तर ज्यावेळेस कुठलीही गोष्ट माणसाचं जीवन आसान बनवण्यासाठी कुठलीही गोष्ट ज्यावेळेस येते तर त्याच्यासोबतच त्या सिस्टीमचं मॅनिप्युलेशन करणारे क्रिमिनल्स, त्या सिस्टीमचं मॅनिप्युलेशन करणारे क्राईम त्या ठिकाणी होत असतात. ते नियम आहे. तुमच्याकडे पैसे आहे, तुम्हाला पैसे चोरी करणारे चोर निर्माण झालेले आहे. तसंच तुमचा डेटा चोरी करणारे पण सायबर चोर हे कदाचित फिजिकल चोरी करणारे चोरांपेक्षा जास्त प्रमाणात सध्याला अवेलेबल आहेत. आणि याचं कारण आहे का तुम्ही जे काही तुमचं सोशल मीडियावरचे जे काही तुमचे अकाउंट्स आहेत, जे काही तुमचे डिटेल्स आहेत, तर हे जे तुम्ही लोक शेअर करत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. त्यामुळे तुमचा हा जो सर्व डेटा आहे तो जो क्लायंट आहे, क्लायंट म्हणण्यापेक्षा तो जो सर्व्हर आहे त्याला तुमच्याबद्दल तुम्हाला स्वतःला जितकं माहीत आहे त्याच्यापेक्षा जास्त माहीत त्याच्याकडे असतं. किंवा तुमच्या मित्राला तुमच्याबद्दल काही माहीत नसेल, तुमच्या फॅमिलीला तुमच्याबद्दल माहीत नसेल, एवढी माहिती त्या ॲप्लिकेशन रन करणाऱ्या सर्व्हरला तुमच्याबद्दल माहीत असतं. कारण की ज्यावेळेस तुम्ही फेसबुक डाउनलोड करता, इंस्टाग्राम डाउनलोड करता, त्याच्यावर अकाउंट बनवता, स्नॅपचॅट आहे, व्हॉट्सॲप आहे, अजून बरेच जे काही सोशल मीडियावरचे प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर तुम्ही अपलोड करताना पूर्ण माहिती आपली भरत असतात. आणि भरत असताना आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नसते तर आपण आपली जी माहिती भरत आहे त्याची माहिती कुठेतरी सर्व्हरमध्ये लिंक होत आहे त्या कंपनीची. फेसबुक प्रायव्हेट कंपनी आहे. फेसबुकचा मेटामधून व्हॉट्सॲप चालवते. ती अमेरिकामध्ये स्थित कंपनी आहे आणि त्या अमेरिकामधल्या स्थित कंपनीला तुम्ही तुमचं सगळं इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देत असतात, जो की त्याला रेडीमेड अवेलेबल आहे.
गुगल लोकेशन चालू असतात, त्यामुळे तो फिरायला कुठं गेला, त्या तारखेला कुठं होता, व्हॉट्सअपवर स्टेटस असतात, त्याच्यामुळं त्याची पूर्ण म्हणजे या तारखेला कुठं होता, कुठल्या गावात होता, कुठल्या हॉटेलला होता, हे सगळं त्याला रेडीमेड अवेलेबल आपण करून देत आहोत. तर आपली प्रायव्हसी कुठेही राहिलेली नाही सध्याला. म्हणजे कोणाला वाटत असेल की हे माझी प्रायव्हेट लाईफ आहे, तर तसल्या गोष्टी आता नाही. तुमची प्रायव्हसी पूर्णतः संपलेली आहे सोशल मीडियाच्या वापरामुळे. आता हे प्लस CCTV आता प्रत्येक शहरामध्ये, मोठ्या शहरांमध्ये, छोट्या शहरांमध्ये, मोठ्या दुकानामध्ये, छोट्या दुकानामध्ये CCTV पण अवेलेबल. CCTV पण हा टेक्नॉलॉजीचाच एक भाग आहे. प्रत्येक ठिकाणी CCTV अवेलेबल आहे. तुम्ही आता जे स्मार्ट सिटीचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये एका शहरामध्ये जे 25,000, 30,000, 40,000, 50,000 एवढे CCTV इन्स्टॉल करण्यासाठी तो स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आहे आणि भरपूर ठिकाणी ते झालेले पण आहे. म्हणून तुम्ही बाहेर पडले म्हणजे कुठं ना कुठं तुम्ही ट्रॅक होत आहे. म्हणजे असं CCTV मध्ये ट्रॅक होणार, तुमचे व्हॉट्सअप, फेसबुक किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्याद्वारे तुम्ही ट्रॅक होणार, तुम्ही गुगल मॅपद्वारे ट्रॅक होणार. तर कंटिन्युअसली यू आर अंडर द वॉच ऑफ द कंपनी विच यू आर युझिंग इन अ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. अँड आता हे ट्रॅकिंग करत असताना या ज्या कंपनी आहेत, या ज्यावेळेस आमच्यासारखे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असतात, यांना आम्हाला ज्यावेळेस या गोष्टीची गरज पडते तर हे आम्हाला ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये, तपासामध्ये त्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतात. त्यामुळं कुठलाही प्रकारचा माणूस XYZ माणूस आम्हाला जर ट्रॅक करायचा असेल तर तो या सर्व गोष्टींच्या मदतीने तो ट्रॅक होतो, तो मिळतो. तसेच लोकेशन असतात, मोबाईल लोकेशन, त्यामुळे देखील माणूस ट्रॅक होतो. कधी कधी लोक मोबाईल बंद ठेवून वायफाय वापरतात, त्याच्यावरून पण माणूस ट्रॅक होतो. IPDR जो आहे, तुम्ही तो डेटासाठी जो नेटवर्क वापरत आहे त्याद्वारे पण तो माणूस त्या ठिकाणी ट्रॅक होत असतो. तर सांगायचं तात्पर्य, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत सध्याच्या जीवनात प्रायव्हेट राहिलेले नाही. तुमची प्रायव्हसी शून्य झालेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं तुम्ही बोलत काय आहे तो पण तुमचा स्मार्टफोन ऐकतो, त्याप्रमाणेच तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दाखवतो. तुम्ही यूट्यूबवर काय पाहताय ते बघतो, त्याप्रमाणे तुम्हाला कंटेंटचं रेकमेंडेशन देतो. म्हणजे तुम्ही विचार जर केला तर आता मी जे बोलत आहे ते इथले स्मार्टफोन ते ऐकतील आणि त्याच प्रकारचं ते कंटेंट दाखवतील. आता काही जणांनी पाहिलं तर त्यांना सायबर क्राईमच्या अनुषंगाने व्हिडिओ रेकमेंडेशन येतील, कारण की ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं ते सध्याला शक्य झालेलं आहे. तर हा वापर करत असताना 2005 मध्ये इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्ट हा कायदा आपल्या संसदेत पास झाला होता. त्या कायद्यामध्ये तुम्हाला जे IT रिलेटेड जे तुमचे ऑफेन्सेस आहेत, मग ते काही आक्षेपार्ह गोष्टी शेअर करणं असेल, काही आक्षेपार्ह ऑनलाईन कॉमेंट करणं असेल, या गोष्टी साठी तो कायदा हा पारित करण्यात आला होता. आता त्या कायद्यामध्ये पण भरपूर आता शिक्षेची तरतूद वगैरे आहे. 7 ते 14 वर्षापर्यंत शिक्षा आहे. नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. नॉन बेलेबल ऑफेन्स असला तर पोलीस अटक करतात, कस्टडी घेतात. तर या गोष्टी असतात. नवीन कायद्यामध्ये जो पोलीस कस्टडीचा जो दिवस आहे ते पण वाढवण्यात आलेले आहे. पूर्वी जास्तीत जास्त 14 दिवस पोलिसांना कस्टडी घेण्याचे पावर्स होते. आता 30 दिवसापर्यंत कस्टडी
पोलीस घेऊ शकतात. बेलचे जे कंडिशन आहे ते स्ट्रिक्ट करण्यात आलेले आहे. तर सांगायचं तात्पर्य तुम्हाला हे आहे का जे चेंजेस सोसायटीमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये होत आहे त्याप्रमाणे आत्ताचे कायदे हे पूर्णतः आहे. म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह सध्याचे कायदे आहेत. आता तुम्ही लोक मोबाईल वापरत असणार, इथून बाहेर पडल्यावर देखील तुम्ही लोक मोबाईल वापरणार. मोबाईल वापरत असताना काही गोष्टी तुम्ही आक्षेपार्ह गोष्टी येतात, काही ऑब्स्सीन व्हिडिओज येतात. ऑब्स्सीन व्हिडिओला पाहणे, लाईक करणे, शेअर करणे हा गुन्हा आहे. आणि त्याची कंप्लेंट झाली तर त्याच्यामध्ये नॉन कॉग्निझेबल गुन्हा आहे, म्हणजे FIR पहिले रजिस्टर होईल. तसेच काही धर्मांबद्दल, काही महापुरुषांबद्दल काही आक्षेपार्ह कॉमेंट येतात, काही आक्षेपार्ह फोटो येतात. त्या फोटोला शेअर करणं, लाईक करणं, स्टेटसवर ठेवणं, कमेंट करणं हा गुन्हा आहे. तुम्ही तो ठेवला नसेल, पण तुम्ही त्याला लाईक केलं, शेअर केलं तर तुम्ही सहआरोपी त्याच्यामध्ये होता. म्हणजे ठेवणारा तर आरोपी आहे, पण तुम्ही शेअर केला, लाईक केला म्हणजे तो तुमच्या ते फ्रेंड्स आहेत त्यांना ते सर्क्युलेट होत असल्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये सहआरोपी होतात. को-अक्यूज. तर को-अक्यूज हॅव सेम अमाऊंट ऑफ पनिशमेंट ॲज अक्यूज हॅव. म्हणजे म्हणजे त्या मेन आरोपीने जो गुन्हा केला तेवढाच गुन्हा सहआरोपीने केला असं तो कोर्टामध्ये किंवा कायद्यामध्ये तो ग्राह्य म्हणजे असं समजण्यात येतं, नोशन म्हणतात. तर शेअर करत असताना, लाईक करत असताना, कमेंट करत असताना या गोष्टीकडं लक्ष देणं अपेक्षित आहे. काही अननोन लोकांसोबत आपण चॅटिंग करतो. चॅटिंग करत असताना आपल्याला म्हणजे पुरुष असेल तर स्त्री बरोबर चॅटिंग करतो, स्त्री असेल तर पुरुषाबरोबर चॅटिंग करते. आणि ते चॅटिंग करत असताना जो समोरचा माणूस कोण आहे हे माहीत नसतं. आणि त्यानंतर ते फ्रेंडशिप होते. आणि मग कधी कधी काही ऑब्स्सीन फोटोज एकमेकांना शेअर होतात. आणि ते ऑब्स्सीन फोटो एकमेकांना शेअर झाल्यावर मग त्या फोटोचा वापर करून तुमच्याकडून पैसे उकळले जातात. असे हा एक सध्याचा ट्रेंड आहे. तर अननोन नंबरवरून कुठल्याही प्रकारचा म्हणजे DP कुठलीही असेल पण नंबर वेग असतो. +91 हा आपला कोड आहे इंडियाचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही कोड आहे ते इंडियाचे कोड नाही आहे. +91 आणि पुढं नंबर असं आला तर ते इंडियाचा कोड असतो. तसं जर आले तर त्याला कुठल्याही प्रकारचं रिप्लाय न देता त्याला ब्लॉक करायला पाहिजे. कारण की हा सध्याचा एक कॉमन गुन्हा आणि समाजातले चांगले चांगले प्रतिष्ठित लोक याला बळी पडतात. आणि मग मॉनिटरी लॉस वगैरे करून देतात. या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. दुसरं असतं का जसं ते एक उदाहरण दिलं आत्ता तुम्हाला, तर असं कोणी कोणाला फोन करत नसतं. भारतामध्ये अँटी करप्शन ॲक्ट आहे. त्यामुळं तुम्हाला कोणीही फोनवर सरकारी अधिकारी पैशाची मागणी करत नाही. आणि असं जर असेल तर तो कॉल 100% फेक आहे. आणि असे कॉल येतात हे आपण तो सध्याचा ट्रेंड आहे. आणि असं जर कॉल कोणाला येत आहेत तर पॅनिक न होता तुम्ही ज्यांच्यासाठी तो कॉल आलेला आहे तो कुठं आहे तो पहिले ते कन्फर्म करून तुम्ही घेतलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्यांच्या ट्रॅपमध्ये ते फसणार नाही. जर एखाद्यावर गुन्हा झाला तुमच्या जवळच्यावर तर तुम्हाला पण FIR कॉपी मिळत असते. असं कोणी फोन करून सांगत नसतं. ठीक आहे ना. तर ही
ह्या गोष्टीकडं लक्ष देणं जरुरी आहे. आता दुसरा ट्रेंड एक असतो का SMS येतात, व्हॉट्सअप मेसेजेस येतात, त्या या लिंकवर कॉल हे करा, क्लिक करा आणि तुम्हाला काहीतरी आमिष दाखवतात. तर असा आमिष हा 100% फेक असतो. तुमची जी रजिस्टर्ड बँक आहे ती पण तुम्हाला डिस्क्लेमर देत असते वेळोवेळी, कारण तुमची पिन मागत नाही, OTP मागत नाही. आणि पिन आणि OTPचं बँकेकडे काहीच काम नसतं. त्यामुळं पिन आणि OTP शेअर, पिन म्हणजे तुमचा ATMचा पिन आणि OTP म्हणजे तुम्ही ते पिन त्याला दिल्यानंतर त्याला OTP मागत असतो म्हणून तो मागतो. तर हे या गोष्टीचं बँकेला कुठल्याही प्रकारचं काम त्यांच्याकडे पडत नाही. त्यामुळं अशा प्रकारचे कॉल हे 100% फेक असतात. त्याच्याकडं लक्ष नाही दिलं तर तुम्ही स्वतःचं फायनान्शियल जे काही लॉस होणार आहे त्याच्यावरून तुम्ही लोक वाचू शकतात. आणि फायनान्शियल एक झालं आहे, फक्त ह्याचं झालं आहे फिजिकलचं. तर ते जनरली काय करतात, ते चेक करतात. तर तुम्ही किती त्यांच्या आयुष्याला बळी पडतात. तुमचं नॉलेज किती आहे त्या घटनेबद्दल, तुम्ही लालच किती आहे. त्यांना जर त्यांच्या क्राफ्टमध्ये जर तुम्ही फसले तर मग हे फार त्याच्या दोन पुढच्या गोष्टी सोपं होतं. आणि काय ही फार मोठा रॅकेट आहे. काही आपल्या इंडियामधलं स्टेट आहे तिथलं तर तिथून हे या गोष्टी बऱ्यापैकी ऑपरेट होत असतात. म्हणजे टर्नओव्हर बघितलं तर काही 100 ऑफ करोडमध्ये ते टर्नओव्हर आहे. म्हणजे असे छोटे फ्रॉड करू आणि त्या गोष्टी थोड्या फार त्याच्यामध्ये ट्रेन झालेले आहे. म्हणजे दुसऱ्याचं नाव वापरून सिम कार्ड घेणे आणि फार ते ॲडव्हान्स झालेलं आहे एवढं त्यांच्याकडे पैसा आल्यामुळं. म्हणून ते ट्रॅक करणं त्यांना सोपं नसतं. म्हणून आपण आपल्या हातात आहे का त्यांना या गोष्टी जर तुम्ही अवॉइड केल्या तर त्यांना सोर्स भेटणार नाही आणि त्यांचं ते पुढचं काम त्या ठिकाणी ते बंद होऊ शकतं. काही सध्याला अजून जे फिजिकल फ्रॉड्समध्ये आहेत ते आहेत. आता हे काही सिनियर्स म्हणजे टीचर वगैरे पण आहे त्यांच्यासाठी पण मी हा शेअर करतो. ते मी आम्हाला जे रोजचे याच्यामध्ये या प्रकारचे फ्रॉड जे समोर येतात. तर काही फेक NBFC असतात. NBFC म्हणजे पतसंस्था. आणि ह्या काय का तुम्हाला काहीतरी अमाऊंट देऊ, डबल देऊ, ट्रिबल देऊ, काहीतरी तुम्हाला सांगतात. त्याचे लोक फिजिकली फिरत असतात आणि तुमच्याकडनं ते छोटे ठेवी गोळा करतात. पण तुमच्याकडून ते छोटे जरी जमा करत असले तर ते मोठ्या प्रमाणात ते लोकांकडून जमा करत असल्याने त्यांची ती अमाऊंट फार मोठी होते. आता मी काही तपास बघितले, समजा आमच्या पोलीस स्टेशनमध्ये पण केले, पण 12-13 कोटींचे ते फ्रॉड आहे. आणि ते सगळे पैसे घेऊन कुठेतरी गायब होऊन जातात. आणि मग जे ठेवीदार आहे त्यांचा तो लॉस त्या ठिकाणी होत असतो. तर ज्यावेळेस तुम्हाला कोणी असं अप्रोच होतो तर त्याचं रजिस्ट्रेशन बघायला पाहिजे. पतसंस्था ही कधी पण रजिस्टर्ड असते सेबीकडं. तर ती रजिस्ट्रेशन त्याचं बघायला पाहिजे. त्याने ज्या ठिकाणी ऑफिस उघडलं ते ऑफिस परमनंट आहे काही दिवसासाठी आहे हे बघायला पाहिजे. कधी ग्रामीण भागामध्ये असं असतं की काही दिवसासाठी येतात आणि मग पैसे जमा करून गायब होऊन जातात. तर त्या गोष्टी पण त्याचं ऑफिस आहे, परमनंट आहे, ऑफिस त्याने ॲग्रीमेंट केलेलं आहे भाड्याचं, किंवा ते ऑफिस किती दिवसासाठी घेतलेलं आहे, या सर्व गोष्टी तुम्ही पडताळल्या पाहिजे. म्हणजे हे ह्या जे गुन्हे आहेत हे फक्त तुमच्या सतर्कतेमुळे हे अवॉइड होऊ शकतात.
तर या गोष्टी तुम्ही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये MPDA कायदा आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल होतो, बाकीची गोष्टी होतं, पण त्याला फार वेळ जातो. तपासाचा भाग आणि सिस्टीम तर आपलं काम करते, पण या गोष्टी जर तुम्ही जर सतर्क असले तर या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता. आता काही मुली पण आहेत तिथं, ते काही सिनियर रँकमध्ये जातील, पुढे चालून 11वी 12वी मध्ये जातील, त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासाठी स्त्रियांसाठी आणि बालकांसाठी नवीन प्रोव्हिजन्स नवीन कायद्यामध्ये आहेत. त्यामध्ये जे पहिलेचे जे शिक्षण होते त्यापेक्षा जास्त शिक्षा आणि त्याचा जो स्वरूप आहे कॉग्निझन्सचा तो वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळं तुम्ही डायल 112 हा ऑल इंडियासाठी एक हेल्पलाईन नंबर आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही आक्षेप असेल, काही वाटत असेल, कोणी तुम्हाला त्रास देत असेल, कोणी तुम्हाला स्टॉक करत असेल, स्टॉक म्हणजे त्याच्यावर सोशल मीडियावर, तर तुम्ही त्यांना अप्रोच देऊ शकता. कधी कधी काय असतं, काही गोष्टी आपण हे करतो, अवॉइड करतो आणि ते एक एक दिवस पुढे जातो आणि त्याचा पुढे चालून फार मोठा इश्यू होत असतो. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस तिथून बाहेर पडणार, नवीन लाईफमध्ये जाणार, तर या गोष्टी हे सगळं जे आहे तुमच्या फायद्यासाठी आहे. पोक्सो हा 2012 मध्ये आलेला कायदा आहे. हा 16 वर्षाखालील 18 वर्षाखालील जे काही हे आहेत मुलं म्हणजे ते ऑल चाइल्ड, फिमेल चाइल्ड, मेल चाइल्ड यांच्यासाठी तो पोक्सो हा ॲक्ट आलेला आहे. त्यामध्ये 30 वर्षापर्यंत ती शिक्षा आहे. त्याच्यामध्ये जर हे गिल्टी धरला तर, आणि त्याच्यामध्ये गिल्टी धरणं फार सोपं आहे. कोर्ट फक्त एवढं कन्सिडर करतं का लहान 18 वर्षाखालील मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर एक खोटं बोलत असणार, ठीक आहे, खोटं बोलणार नाही, एवढ्यावरच ते एवढाच पुरावा हा आरोपीला शिक्षा देण्यासाठी बरोबर होतो. माझ्या एका केसमध्ये मी आले होतो, त्याच्यामध्ये एका आरोपीला झाली शिक्षा 14 वर्ष. तर असं ते हे कायदा अंमलात आहे. नवीन एक आता सिनियर मुलं आहेत जे आता काही टीचर्स पण आहेत, म्हणजे 11वी 12वीला जाणार आहे. तर अजून एक ट्रेंड मी बघितला का सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे ज्यावेळेस 18 वर्षाचा मुलगा किंवा खालील मुलगा किंवा मुलगी हे ज्यावेळेस घरातून निघून जातात, स्वतःहून निघून गेले काय किंवा कोणाबरोबर म्हणजे कोणी घेऊन गेलं काय, तर मिसिंग ही दाखल होत नाही. त्याच्यामध्ये FIR होते किडनॅपिंग. पण ज्यावेळेस किडनॅपिंगची ज्यावेळेस FIR होते तर ती FIR होते मुलावर. तर त्यामुळे काय होतं का यांना नॉलेज नसतं, त्यांना वाटतं का आम्ही पळून गेलो, आमचं सगळं बरोबर होतं. पण ज्यावेळेस ते परत येतात त्यानंतर त्याच्यामध्ये पोक्सो लागतो, ते मुलाचं आयुष्य डिस्टर्ब होतं. तर जोपर्यंत तुम्ही 18 वर्षाचे वर जात नाही तोपर्यंत तुम्ही किती कन्सेप्ट सोबत फिरले तर तो गुन्हाच आहे. त्या मुलाचा लाईफ बर्बाद होणार, त्या मुलीचा लाईफ बर्बाद होणार. आणि त्याच्यामध्ये एकदा गुन्हा जर दाखल झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट मिळत नाही, तर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन होत नाही, सरकारी नोकरी मिळत नाही. प्रायव्हेट नोकऱ्यांसाठी पण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन जरुरी आहे. तुम्ही पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर तुमचं नाव आहे, पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर एकदा नाव आलं तर तुमच्यावर वेळोवेळी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन होते. तुम्हाला सणाच्या वेळेस गावातून बाहेर काढलं जातं. तर या गोष्टी गुन्हा दाखल झाल्यानंतर होत असतात. आता तुम्ही मोबाईल वापरत असताना
त्याचा वापरत असताना जर त्याचा योग्य आणि कायदेशीर वापर केला तर तुम्ही अडचणीत येणार नाही. भाव म्हणजे काही असं बघताना पॉलिटिकल व्ह्यूज काही आपण शेअर करतो, काही लाईक करतो, हे 100% अवॉइड करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तिथून बाहेर पडल्यावर स्वतःचं करिअरचा विचार करणं हे जास्त जरुरी आहे. रॅदर दॅन मोबाईल आणि इंटरनेटवर हिरो बनण्यापेक्षा तुम्ही तुमचं करिअरचा विचार करावा. मोबाईलवर कमेंट करून तुम्ही काही फार क्रांती घडून आणणार नाही आहे. त्यामुळे पहिले करिअरचा विचार करणे आणि त्यानंतर आतावर वर गेल्यावर तुम्हाला तुमचं जे काही ध्येय आहे त्याला व्हॅल्यू आहे. तर होपफुली सर्व तुम्ही लोक या गोष्टीकडे लक्ष द्या अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच सर. खरं तर तुम्ही दिलेलं मार्गदर्शन आणि ज्ञान हे विद्यार्थ्यांना तर निश्चित नसणारच आहे त्यातलं काही माहिती, पण आम्हाला शिक्षकांना सुद्धा यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजून माहिती नव्हत्या ज्या तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितल्या आणि त्यामुळे आम्ही सुद्धा जास्त जागरूक राहून यापुढे या सर्व गॅजेट्सचा वापर करू. मित्रांनो, आदरणीय सोहेल सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या या सर्व आपण फॉलो तर करणारच आहोत. त्यामध्ये 2 प्रकारचे फ्रॉड त्यांनी सांगितले, एक फिजिकल फ्रॉड आणि दुसरा ऑनलाईन फ्रॉड. फिजिकल फ्रॉड जो मोठ्या लोकांसाठी जास्त मार्गदर्शक राहणार आहे आणि ऑनलाईन फ्रॉड हा सर्व विद्यार्थी जे विद्यार्थी घरी जातात आणि घरी गेल्यानंतर आपल्या आईवडिलांचे मोबाईल्स यूज करतात त्यांच्यासाठी हे ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या पद्धतीने तुम्ही सजग राहणं, काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मुलींसाठी विशेषतः तुम्हाला सांगितलेल्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घ्या. सरांनी पोक्सो कायद्याचा या ठिकाणी उल्लेख केला. हा कायदा 18 वर्षाखालील सर्व मुलामुलींसाठी आहे. आणि दुसरं डायल 112 हा नंबर मुलींनी स्पेशली जास्त लक्षात ठेवा. जर बाहेर राहताना कुठे जाता येता आपल्याला जर अशा तत्सम प्रकारच्या काही घटना आपल्या आजूबाजूला आढळल्या, आपल्याशी होताना तुमच्या लक्षात आलं, तर त्वरित आपण आपल्या पालकांसह या गोष्टीची काळजी घेऊन 112 डायल करायला हवं, जेणेकरून आपण त्या पुढे होणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा संकट आहेत त्यापासून आपला स्वतःचा बचाव करू शकतो. मुलांनी सुद्धा अतिशय महत्त्वाच्या या विषयांकडे लक्ष घ्यायचं आहे. आणि या निमित्तानं आदरणीय सोहेल सरांनी अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सर तुम्हाला एक आश्वासन या निमित्ताने देऊ इच्छितो. डिअर स्टुडंट्स, आर यू विथ मी? आपण सरांना आश्वासन द्यायचं नक्की की आपण मोबाईलचा वापर कसा करणार किंवा घरी गेलं तर आपण मोबाईल किती प्रमाणात वापरणार याचं आश्वासन द्यायचं सरांना. ओके, सगळ्यांनी हात पुढे करा. वी विल टेक द ओथ नाव. आपण सर्वजण एक शपथ घेणार आहोत. ती शपथ कशी आहे ती पण महत्त्वाची आहे. मी सहज आता आदरणीय प्राचार्य सरांच्या परवानगीने ही शपथ आपण घेणार आहोत. हात पुढे केला. हां. डिअर सर, आम्ही आमच्या पालकांचे मोबाईल वापरणार नाही आणि जर वापरले त्याचा उपयोग फक्त आमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करू आणि तोही आमच्या पालकांच्या परवानगीने. आमच्याकडून मोबाईलचा गैरवापर होणार नाही असे आम्ही आपणास वचन देतो. जय हिंद. आता सगळ्यांनी वचन घेतलंय ना, पाळणार मग सगळे. घरी गेल्यानंतर मोबाईलचा अजिबात जास्त वापर करायचा नाही आणि मिसयूज करायचा नाही. या निमित्तानं मी पठारे सरांना, आदरणीय सोहेल सर आणि उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो. To sum up the program, initially I wish you all the very happy Nag Panchami, and the initiative which our respected principals have taken for conducting such program on the
social media. So I would like to thank Honorable Principal Sir and also the guest of honor of today's lecture, Honorable Sohail Sheikh Sir, DYSP Udgir Latur, and all the GPS community and all the staff members, those who are present here and made this program successful. Thank you, sir.